माझं नाव साहिल आहे. मला रिया खूप आवडायची. मी तिच्यावर प्रेम करायचो. ती माझ्या कॉलेजमध्ये शिकायची. मी तिला तेव्हापासून ओळखायचो. ती जेवढी सुंदर होती त्याहून कितीतरी पटीने अधिक हुशार आणि समजूतदार होती. जेव्हा घरात माझ्या लग्नाची चर्चा सुरू झाली, तेव्हा मी माझ्या आईला रियाबद्दल सांगितले होते. ती थक्क झाली. काही वेळ शांत राहिली. मग म्हणू लागली की बेटा तू सांगितल्याप्रमाणे ती मुलगी एका गरीब कुटुंबातली आहे. मग तुला तीच का मुलगी आवडली? तू चांगली नोकरी करतोस. तुला अनेक चांगल्या मुलींची स्थळे येतील. मी म्हणालो, नाही आई, पण माझं मन तिच्यावरच जडलं आहे. मी तिच्याशीच लग्न करणार. काही दिवसांच्या वादानंतर माझ्या घरचे रियाशी माझे लग्न लावून देण्यास तयार झाले होते. लग्नाच्या रात्री जेव्हा मी रियाला पहिल्यांदा नववधूच्या रूपात पाहिले तेव्हा असं वाटलं जणू माझं आयुष्य पूर्ण झालं आहे. आमचं लग्न मोठ्या थाटामाटात झालं होतं. सर्वांनी पाहिलं, सर्वांनी ऐकलं की साहिलला रिया मिळाली आहे. लग्नानंतर आयुष्य खूप छान चाललं होतं. रिया माझ्यासाठी सगळं काही करायची. माझ्यासोबतच ती माझ्या कुटुंबाची काळजी घेण्यातही कोणतीही कसर सोडत नव्हती. तिने माझ्या कुटुंबातील सर्वांची मने जिंकली होती. ती जास्त बोलायची नाही, पण तिच्या डोळ्यात सगळं काही असायचं. कधी आनंद, कधी काळजी, कधी प्रार्थना. ती रोज रात्री तयार होऊन माझी वाट पाहायची. जेव्हा मी ऑफिसमधून घरी यायचो, तेव्हा मी तिच्याकडे पाहतच राहायचो. ती माझ्यासोबत खूप आनंदी होती. माझ्यासोबतच ती माझ्या संपूर्ण कुटुंबाची लाडकी बनली होती. माझे दादा वहिनी जे आमच्यासोबत खूप काळापासून एकत्र कुटुंब पद्धतीत राहत होते, आता दादांनी स्वतःच्या कमाईतून स्वतःसाठी एक वेगळे घर बनवले होते. त्यामुळे ते वहिनी आणि मुलांसोबत नवीन घरात राहायला गेले होते. आता या घरात माझे आई वडील, माझे काका काकू आणि आम्ही दोघे नवरा बायकोच उरलो होतो. मी रियाला पाहून खूप खुश व्हायचो आणि तिला सांगायचो की मी जगातील सर्वात नशीबवान माणूस आहे, ज्याला तुझ्यासारखी पत्नी मिळाली. ती अनेकदा छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानायची. मला जेव्हाही माझ्या ऑफिसमधून पगार मिळायचा, तेव्हा मी तिच्यासाठी काही ना काही भेटवस्तू घेऊन यायचो. त्याच दरम्यान माझ्या वडिलांचा अपघात झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. आई खूप उदास होती, पण रिया तिचा आधार बनली आणि नेहमी तिची काळजी घेत राहिली. दिवस असेच जात राहिले. रात्रीच्या वेळी मी आणि रिया आईजवळ बसून खूप गप्पा मारायचो आणि खोलीत आल्यावर ती माझे डोक्याने पाय दाबायची. ती म्हणायची की तुम्ही खूप मेहनत करता, थकून जात असाल. जेव्हा ती तयार होऊन माझ्या डोळ्यांसमोर यायची, तेव्हा माझी नजर तिच्या चेहऱ्यावरून हटायचीच नाही. ती खूप जास्त सुंदर दिसायची. आमचं आयुष्य खूपच सुखात चाललं होतं. पण आई आता मला खूप विचारात बुडलेली दिसायची. एके दिवशी मी ऑफिसमधून परत आलो, तर आई माझी वाट पाहत बसली होती. रिया तिच्या खोलीतच होती. मी आईचा आशीर्वाद घेतला, तिच्याजवळ बसलो. आई म्हणाली की बेटा, तुमच्या दोघांच्या लग्नाला वर्षभराहून अधिक काळ लोटला आहे. आता एखादी गोड बातमी द्यायला हवी. मी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले आणि म्हणालो की आई, अजून तर संपूर्ण आयुष्य पडलं आहे. आईने चहाचा कप खाली ठेवत म्हटलं की बेटा, जेव्हा कुशीत बाळ येतं तेव्हाच एका स्त्रीला समाजात मान मिळतो, जेव्हा ती आई बनते. मी रियाकडे पाहिलं. ती नजर खाली झुकवून आत गेली. मला जाणवलं की जशी ती उदास झाली असावी. मला माझ्या आईशी वाद घालायचा नव्हता. म्हणूनच मी शांतपणे खोलीत गेलो. त्या रात्री आम्ही दोघे याच विषयी बोलत होतो. रिया म्हणू लागली की तुम्हाला काय वाटतं? आई बरोबरच म्हणतेय. मी म्हणालो की तू माझी पत्नी आहेस, माझं प्रेम आहेस. मूल असो वा नसो, माझ्यासाठी तूच पुरेशी आहेस. तिने माझ्याकडे पाहिलं आणि मग शांत झाली. मग पुढचे काही दिवस आईचा दबाव वाढू लागला. ती कधी एखाद्या डॉक्टरबद्दल बोलायला लागायची, तर कधी एखाद्या बाबांबद्दल. पण माझा या गोष्टींवर विश्वास नव्हता. आई एके दिवशी रियाला बाबांकडे नेण्याविषयी बोलत होती. तेव्हा मी म्हणालो की आई, मी या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. आई म्हणू लागली, पण माझा तर विश्वास आहे. मी एक आई आहे आणि एका आईला वाटतं की तिच्या मुलाचा वंश पुढे वाढावा. ती गुपचूप रियाला बाबांकडे घेऊन जायची. ती काहीच म्हणायची नाही ना काही विचारायची. एके दिवशी काकूंनी आईला खूप समजावले आणि सांगितले की रियाला कोणत्याही बाबांकडे घेऊन जाऊ नकोस. आपण देवाच्या मर्जीची वाट पाहिली पाहिजे. अगदी काकूंनी स्पष्ट शब्दात सांगून दिले होते की प्रत्येक गोष्ट वेळेवर होते. वहिनी, तुम्ही कोणतीही बळजबरी करू नये. देवाच्या मर्जीची वाट पाहिली पाहिजे. म्हणूनच आई आता गप्प बसली होती. मी पाहिले होते की रिया ही लपून छपून रडायची. मी एकदा रियाला म्हणालो की तुझी इच्छा असेल तर तू डॉक्टरांकडे जाऊ शकतेस. मी हे तुझ्यामुळे सांगत आहे. खरं तर मला कोणतीही घाई नाहीये. पण सगळीकडून चर्चा वाढत चालल्या होत्या आणि आईच्या तोंडीही नेहमी हेच असायचे की बेटा, माझी शेवटची इच्छा आहे की तुझ्या मुलाला पाहू शकेन. मी गप्प झालो कारण माझ्याकडे उत्तर नव्हते. मी बऱ्याच काळापासून पाहत होतो की रिया खूप काळजीत असायची, शांत शांत राहायची.
मी विचार केला की जेव्हापासून आमचे लग्न झाले तेव्हापासून मी तिला कुठे बाहेर घेऊनही गेलो नाही. त्यामुळे मी तिला गोव्याला फिरवण्यासाठी घेऊन गेलो. काही दिवसानंतर जेव्हा आम्ही तिथून परत आलो, तेव्हा मनावरचे ओझे अजूनही तसेच होते. मी माझ्या पत्नीला वचन दिले की आपण एकमेकाचा आधार आहोत. मुले असोत वा नसोत, आपण एकमेकांसाठी पुरेसे आहोत. वेळ निघून गेला. आम्ही काही चेकअप्सही केले, पण रिपोर्ट्सही नॉर्मल होते. डॉक्टरांनी सांगितले की असे होते, वेळ लागतो, तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही. पण वेळच तर निघून जात होता आणि आमच्या हाती काहीच लागत नव्हते. आता आमच्या लग्नाला 3 वर्षे होणार होती. आजूबाजूच्या लोकांचाही पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागला होता. काही नातेवाईकांनाही बोलण्यामध्ये नकारात्मक कमेंट सुरू केल्या होत्या की गुड न्यूज कधी देताय, गुड न्यूज कधी ऐकवणार. हे सर्व ऐकून रिया आतल्या आत तुटत होती. एके दिवशी ती म्हणाली की जर आपण दोघे आई वडील बनलो नाही तर काय होईल. मी म्हणालो की काहीही होणार नाही. आपण दोघे जसे आता एकमेकांसोबत खुश आहोत नंतरही तसेच खुश राहू. पण माझ्या हसण्यात विश्वास कमी आणि दिलासा जास्त असायचा. हा तो टप्पा होता जिथे आमच्या प्रेमाची खरी परीक्षा सुरू झाली होती. आणि मला अजूनही हेच वाटायचं की आपण सर्व काही सहन करू, पण आयुष्याने काय ठरवलं होतं हे आम्हाला माहित नव्हतं. वेळ निघत गेला आणि आमचे आयुष्य एका शांततेत बदलू लागले होते. मी सकाळी ऑफिसला जायचो. रिया घरची छोटी मोठी कामे करायची. कधी आई तर कधी काकूच्या जवळ बसून आपले मन हलके करायची. मूल न होण्याचे दुःख कुठेतरी शिल्लक होतेच, पण आम्ही जगण्याची पद्धत स्वीकारली. एके दिवशी जेव्हा मी ऑफिसमधून परत आलो, तेव्हा मी पाहिले की रियाचा चेहरा खूपच बदललेला होता. मी म्हणालो, "काय झालंय तुला?" मला तिची तब्येत ठीक वाटत नव्हती. ती म्हणाली की "काही नाही. कदाचित हवामान बदलल्याचा हा परिणाम आहे." दुसऱ्या दिवशी जेव्हा मी ऑफिससाठी उठलो, तेव्हा मी पाहिले की रियाने नाश्ता बनवला होता. ती खोलीत ब्लँकेट ओढून झोपली होती. मी विचारले की "काय झालं?" ती म्हणाली की "माझी तब्येत ठीक नाहीये. रात्रीपासून ताप आणि खोकला आहे." मी तिच्या कपाळाला हात लावला. ती तर खरोखरच खूप गरम झाली होती. मी लगेच तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलो. डॉक्टरांनी रियाला तपासले आणि औषधे दिली. ते म्हणाले की ताप साधा वाटतोय, औषधाने बरा होईल. पण जर 3 दिवसात तब्येत नाही सुधारली तर काही टेस्ट कराव्या लागतील. 3 दिवस उलटून गेले. रियाची तब्येत सुधारण्याचे नाव घेत नव्हती. तिच्या तापात आणि खोकल्यात काहीच फरक पडला नव्हता. ती वारंवार पाणी प्यायची, खोकायची. तिला श्वास घेणेही कठीण जात होते. मी तिला रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. तिथे गेल्यानंतर तिच्या काही रक्ताच्या चाचण्या झाल्या. 1 दिवसानंतर रिपोर्ट्स आले. डॉक्टरांनी मला खोलीत बोलावले आणि सांगितले की मिस्टर साहिल, आम्हाला तुमच्याशी काही महत्त्वाचे बोलायचे आहे. तुम्हाला सत्य ऐकण्यासाठी तयार व्हावे लागेल. मी थोडा घाबरलो. मी विचारले, काय विषय आहे डॉक्टर? डॉक्टरांनी सांगितले की तुमच्या पत्नीला ब्लड कॅन्सर आहे. अचानक माझ्या हातातून फाईल खाली पडली. असं वाटलं जणू सगळंच बदलून गेलं आहे. मी म्हणालो, हे तुम्ही काय म्हणताय? नक्कीच तुमच्याकडून काहीतरी चूक झाली आहे. डॉक्टरांनी मला रिपोर्ट दाखवला आणि म्हणाले की या क्षणी तुमच्या पत्नीची स्थिती या आजाराकडेच इशारा करत आहे. तुम्हाला काळजी घ्यावी लागेल आणि लगेचच तिच्या उपचारांना सुरुवात करावी लागेल. मी रुग्णालयातून बाहेर आलो. थंडीतही मला घाम फुटला होता. मी पूर्णपणे सुन्न झालो होतो. ही ती बातमी होती जी माणसाला आतून मोडून काढते. घरी पोहोचलो तर माझी पत्नी पलंगावर झोपली होती. मला पाहून ती विचारू लागली की काय झालं? रिपोर्ट्समध्ये काय आलं आहे? मी नजर चोरली आणि म्हणालो की काही नाही, फक्त व्हायरल ताप आहे. तुझ्यासाठी डॉक्टरांनी औषधे दिली आहेत. ती हसून म्हणू लागली की बरं झालं. मलाही वाटत होतंच की कोणती मोठी गोष्ट नसेल. मी जबरदस्तीने हसत म्हणालो की हो, तू आराम कर, सगळं काही ठीक होईल. त्याच रात्री मी स्वतःला वचन दिले की मी रियाला सत्य सांगणार नाही. ती खूप कमकुवत झाली आहे. तिची अवस्था आधीच बिघडलेली आहे. जर तिला समजले की ती इतक्या मोठ्या आजाराची शिकार आहे तर ती मानसिकदृष्ट्याही खचून जाईल. मी दुसऱ्या दिवशी मोठ्या रुग्णालयात अपॉइंटमेंट घेतली आणि तिचे चेकअप पूर्ण झाले. काही चाचण्यानंतर डॉक्टरांनी तिचा महागडा उपचार सुरू केला. केमोथेरपी आणि बाकीचे उपचारही. वारंवार रुग्णालयात जावे लागत असल्याने माझे आयुष्य 2 भागात विभागले गेले. एक तो वेळ जो मी ऑफिसमध्ये घालवायचो, दुसरा रुग्णालयात मेडिकल आणि लॅबच्या चकरा मारण्यात जाऊ लागला. मी रियाला प्रत्येक वेळी हेच सांगायचो की फक्त थोडे इन्फेक्शन आहे. डॉक्टरांनी तिला पूर्णपणे विश्रांती घेण्यास सांगितले होते. ती ऐकायची. तिने कधी शंका घेतली नाही. ती अजूनही माझ्यासाठी संध्याकाळी तयार होऊन दरवाजात माझी वाट पाहत बसायची. माझ्या कमाईचे सर्व पैसे रियाच्या उपचारावर खर्च होत होते. मी माझी सगळी बचत काढून घेतली. मित्रांकडूनही पैसे उधार घेतले. काही
दागिने गहाण ठेवले आणि रियाला या गोष्टीची जराही भनक लागू दिली नाही. पण काही गोष्टी लपून राहत नाहीत. एके दिवशी ती म्हणू लागली की मला खरं खरं सांगा, मला कोणताही गंभीर आजार तर नाही ना? कारण मी माझ्या शरीरात खूप सारे बदल जाणवले आहेत. मी विषय बदलण्याचा प्रयत्न केला. म्हणालो की तू खूप विचार करतेस. प्रत्येक आजार मोठा नसतो. तुला फक्त आरामाची गरज आहे. ती शांत झाली. पण मला माहित होतं की आता तिला समजू लागलं होतं. मी ठरवून टाकलं होतं की जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत तिची काळजी घेईन. पण आतल्या आत मी विखरत चाललो होतो. दर आठवड्याला रुग्णालयात जाणं, औषधं घेणं, टेस्ट करणं, मग रिपोर्टची वाट पाहणं आणि पुढच्या अपॉइंटमेंटची सोय करणं, हे एक असं चक्र होतं जे संपण्याचं नावच घेत नव्हतं. काही काळ आम्ही दोघांनीही हिमतीने परिस्थितीचा सामना केला. मी ऑफिसमधून सुट्ट्या घ्यायचो. कधी कधी तर असंही व्हायचं की रुग्णालयातून थेट ऑफिसला जायचो. थकव्यामुळे शरीर चूर होत असे, पण आराम करायला वेळच नव्हता. घरी आलो की आई किराणा मालाची लिस्ट हातात द्यायची की बेटा घरातलं रेशन संपले. पण माझ्याकडे आता पैसे संपले होते. मी ठरवलं होतं की एकदा घरात खायला काही असो वा नसो, पण माझ्या पत्नीची औषधं खूप महत्वाची आहेत. ही गोष्ट रियालाही दिसत होती की मी खूप काळजीत चाललो आहे. तिला हेही माहित होतं की माझ्याकडे पैसे नाहीत. एके दिवशी जेव्हा मी ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होतो, तेव्हा तिने गुपचूप माझ्या पॅन्टच्या खिशात 10,000 रुपये ठेवले होते. मी तिला विचारलं की हे कुठून आले? तर ती म्हणू लागली की ही माझी जुनी अंगठी विकली. मी तिचा हात पकडला आणि म्हणालो, "तू हे सगळं का करत आहेस?" तिने सांगितलं, "कारण मला जगायचं आहे आणि मी तुम्हाला एकटं सोडू शकत नाही." घरात आता उपाशी राहण्याची वेळ आली होती. अनेक दिवस असे असायचे की आम्ही फक्त चहावरच गुजराण करायचो. रिया खूप अशक्त झाली होती. पण तीही प्रयत्न करायची की माझ्यासमोर ती खंबीर राहील. एके दिवशी गॅसची टाकीही संपली आणि वीजही कापली गेली. एके दिवशी काकूने सांगितले की बेटा, तू काही रक्कम तुझ्या काकांकडून घे, जोपर्यंत तुझी अडचण आहे तोपर्यंत. मी म्हणालो, काकू, मला कोणापुढेही हात पसरायचे नाहीत. देव सगळं काही ठीक करेल. भूक, थकवा, हतबलता सगळं काही आमच्या घराच्या भिंतींच्या आत वसलं होतं. त्याचबरोबर मला माझ्या आईचीही खूप काळजी घ्यावी लागत होती. एकदा तर तीही माझ्या आजीच्या घरी जाऊन मामाकडून काही पैसे उधार घेऊन आली होती. अशा प्रकारे त्यांनी घरात रेशन भरले होते. दुसरीकडे माझ्या आणि रियामध्ये आता शब्द कमी झाले होते, पण त्या शांततेत जी समज होती ती आधीपेक्षा अधिक खोल झाली होती. माझ्या ऑफिसमधील कामावरही परिणाम होऊ लागला होता. माझे बॉस म्हणायचे की तुमचा परफॉर्मन्स खूपच खराब चालला आहे. तुमची नोकरी वाचवण्यासाठी तुम्ही तुमचा परफॉर्मन्स सुधारला तर चांगलं होईल. नाही तर नोकरी तुमच्या हातून जायला वेळ लागणार नाही. माझी परिस्थिती खूप कठीण झाली होती. कधी-कधी माझ्या मनात प्रश्न उठायचा की मी या संकटातून आता बाहेर पडू शकेन का? पण जेव्हा मी माझ्या पत्नीकडे पाहायचो, जी प्रत्येक दिवशी माझ्यासाठी उभी राहायची, तेव्हा मी स्वतःला सांगायचो की जोपर्यंत हिची साथ आहे, मी हार मानणार नाही. माझ्या आयुष्याचे अजूनही हेच रुटीन होते. औषधे, रुग्णालय, बिल, कर्ज आणि घरची अडचण. त्याच दरम्यान आमच्या ऑफिसमध्ये एक नवीन मुलगी आली. तिचे नाव वर्षा होते. ती आमच्या कंपनीत ॲडमिनच्या नोकरीवर रुजू झाली होती. पण तिने येताच जणू पूर्ण ऑफिस तिच्या उपस्थितीने उजळून निघाले होते. ती बोलण्यात हसतमुख होती, सुंदरही होती. पहिल्यांदा जेव्हा मी तिला कॉन्फरन्स रूममध्ये पाहिले, तेव्हा ती निळ्या रंगाची जीन्स आणि पांढऱ्या रंगाच्या शर्टमध्ये आली होती आणि माझ्या एका प्रश्नावर हसून म्हणू लागली, की "सर, तुमचा प्रश्न तर खूपच इंटरेस्टिंग आहे, पण कदाचित तुम्हाला उत्तर बोर करेल." मी पहिल्यांदा बऱ्याच दिवसानंतर स्वतःला हसताना पाहिले होते. तिचा आत्मविश्वास, तिची बोलण्याची पद्धत सर्व काही खूप वेगळे होते. काहीच दिवसात ती माझ्याशी नेहमी कामाबद्दल बोलायची, फाईल घेण्यासाठी यायची, कधी चहा पिण्यासाठी माझ्याजवळ येऊन बसायची. एके दिवशी कॅन्टीनमध्ये तिने मला विचारले, की "सर, तुम्ही नेहमी इतके सिरियस का असता?" मी म्हणालो, "शांत राहणे ही वेळेनुसार सवय बनून जाते." त्या दिवसानंतर जणू काही सर्वच बदलू लागले होते आणि मी वर्षाच्या हसण्याची वाट पाहू लागलो. ती जेव्हा माझ्यासमोर यायची तेव्हा मला खूप छान वाटायचे. तिची मस्करी, छोट्या-छोट्या गोष्टींवरून चिडवणे आणि विशेषतः माझी काळजी घेणे, हे सर्व काही माझ्या मनाला भिडू लागले होते. रियाची औषधे अजूनही सुरूच होती. पण मी आता डॉक्टरांकडे जाणे कमी केले होते. पूर्वी प्रत्येक आठवड्याला तिला डॉक्टरांकडे घेऊन जायचो. पण आता 2-2, 3-3 आठवडे उलटून जायचे. औषधेही तिला कमी प्रमाणात मिळू लागली होती. काही औषधे तर पूर्णपणे बंदच केली गेली. कारण हे नव्हते की माझ्याकडे पैसे नव्हते, तर आता माझे लक्ष दुसरीकडे वळले होते. एके दिवशी वर्षाने विचारले, "सर, मी तुम्हाला काही वैयक्तिक प्रश्न विचारू इच्छिते. तुम्हाला राग तर येणार नाही ना?" मी म्हणालो, की "हो, विचार." तिने विचारले, "तुम्ही मॅरिड आहात का?"
मी तिच्याशी खोटे बोललो नाही. मी सांगून टाकले की हो, मी विवाहित आहे. पण माझे आयुष्य खूप गुंतागुंतीचे झाले आहे. ती शांत झाली. मग म्हणू लागली की कधी-कधी आपण एखाद्याला खुश ठेवण्याचा इतका प्रयत्न करतो, की स्वतःलाच विसरून जातो. मला वाटले की ती माझे बोलणे समजली आहे. अनेक दिवस मी आणि वर्षा एकमेकांना भेटत राहिलो. ऑफिसमध्येच नाही तर ऑफिसच्या बाहेरही. कधी मी तिला शॉपिंग करायला घेऊन जायचो, तर कधी आम्ही दोघे एकत्र डिनर करायचो. घरी आल्यावर जेव्हा मी माझ्या पत्नीला पाहायचो, तेव्हा ती पलंगावर झोपलेली असायची, थकलेली, शांत. एके दिवशी तिने मला विचारले, की "आज पुन्हा तुम्ही औषध आणले नाही?" मी रुक्षपणे म्हणालो, की "आता औषध खूप महाग आहे आणि तुला त्याचा काही विशेष फायदाही होत नाहीये." ती काही काळ गप्प राहिली. मग हळूच म्हणू लागले, की "साहिल, मी जगत तर नाहीये, फक्त जिवंत आहे. किमान माझ्यासाठी काही क्षण तर सोपे करा." मी उलटून उत्तर दिले, की "आयुष्य सोपे नाहीये. तू एकटीच नाहीयेस जिच्यावर आजाराचे ओझे आहे." ती शांत झाली, पण तिच्या डोळ्यात पाणी आले होते. आता वर्षा माझ्यासाठी जास्त महत्वाची बनली होती. ती माझ्या दिवसाचा प्रकाश आणि रात्रीचा दिलासा होती. मी अनेकदा घरी उशिरा येऊ लागलो होतो. काकू आणि आई मला प्रश्न विचारायच्या, की "इतक्या उशिरा का येतोस?" पण मी त्यांना काही उत्तर देत नसे. एके दिवशी तर रियाने मलाही विचारले, "तुमचं माझ्यावरून मन उडालंय का?" मी म्हणालो, "नाही." ती म्हणू लागली, की "कदाचित मी मेले तर तुम्हाला शांती मिळेल. मला माहीत आहे तुमचं आयुष्य खूप अडचणीचं झालं आहे." मी म्हणालो, की "अशा गोष्टी करू नकोस." मला थोडा राग आला. मरणे आणि जगणे तुझ्या हातात नाहीये. तिला ओरडून मी माझ्या कामाला लागलो आणि बाहेर निघून गेलो. मी मुद्दाम वर्षाला फोन लावला आणि तिला म्हणालो, "तू उद्या रात्री माझ्यासोबत डिनर करशील का?" तिने आनंदाने म्हटले, की "हो, नक्कीच, का नाही? मी तुझ्यासोबत थोडा वेळ घालवून स्वतःला आनंद देऊ इच्छितो." माझी पत्नी तर माझी जबाबदारी बनली आहे. ती पाठच सोडत नाहीये. मी तिला ते सर्व काही सांगितले जे माझ्या मनात आले. माझ्या पत्नीचा आजार आणि तिची शांतता. मी सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिकलो होतो आणि जेव्हा एखादा माणूस स्वार्थी बनू लागतो, तेव्हा तो हळू ते सर्व काही गमावू लागतो, ज्याची समज आपल्याला खूप उशिरा येते. आणि माझ्यासाठी ती वेळ खूप लवकर येणार होती, ज्याची मला अजिबात कल्पना नव्हती. दुसऱ्या दिवशी मी संध्याकाळी उशिरा घरी आलो. रिया दरवाजाजवळ बसली होती. तिचा चेहरा कमजोर आणि डोळ्यांखाली काळी वर्तुळे आली होती. शरीर फक्त हाडांचा सांगाडा वाटत होतं. खोकल्यामुळे तिची वाईट अवस्था झाली होती. हातात एक औषधाची बाटली होती. ती म्हणाली, "साहिल, माझं औषध संपलं आहे. मला खूप ताप आहे. आईंकडे पैसेही नाहीत. काका-काकू घराबाहेर गेले आहेत. माझी तब्येत ठीक नाहीये. प्लीज मला वाचवा." तिने रडत-रडत म्हटले. तेव्हा मी रागाने म्हणालो, की "रोज-रोज माझ्याकडून औषधं खरेदी केली जात नाहीत. तुला तर असं वाटतंय की तुझ्यावर कोणी उपचारच करत नाहीये." ती गप्प झाली आणि तिने नजर खाली झुकवली. मग हळूच म्हणू लागली, की "मी प्रयत्न करते की तुझ्याकडे काही मागू नये, पण माझं शरीर साथ देत नाहीये. तर मी काय करू?" मी म्हणालो, "मग काय, मी दररोज तुला औषधच आणून देत राहू? माझ्यासाठी दुसरं काहीच काम नाहीये का?" मला खूप राग येत होता. मी माझा सगळा राग तिच्यावर काढला. ती शांतपणे खोलीत गेली. रात्रीच्या वेळी वर्षासोबत डिनरवर जाण्यासाठी तयार होत होतो. पण जशी माझी नजर रियावर गेली, मी विचारले, की "तू काही खाल्लं का?" ती म्हणाली, की "मी काही खाणार नाही. मला भूक नाहीये." मी म्हणालो, "तुला असं वाटतंय, की हे नाटक करशील, उपाशी राहशील तर मला त्याची जाणीव होईल." ती काही काळ गप्प राहिली. मग म्हणू लागली, की "नाही, बस मला भूकच नाहीये." मी घरातून बाहेर पडून लगेच वर्षाला लोकेशन पाठवली आणि रियाला सांगून दिले, की मी ऑफिस मीटिंगसाठी जात आहे. मला उशीर होऊ शकतो. तिने काहीच म्हटले नाही, पण तिची स्थिती खूपच बिघडली होती. ती तापाने फणफणत होती. श्वास घेताना धापा टाकत होती. मी जाण्यापूर्वी तिला पाणी दिले, तर तिने प्यायले नाही. ती फक्त इतकेच म्हणू लागली, की "साहिल, प्लीज मला डॉक्टरांकडे घेऊन चल." मी म्हणालो, की "माझ्याकडे वेळ नाहीये. उद्या जाऊ. आज सहन कर." ती गप्प झाली आणि मी खोलीतून बाहेर पडलो. वर्षासोबतची माझी जवळीक खूप वाढली होती. डिनर केल्यानंतर वर्षाने म्हटले, की "मला तुझे घर पाहायचे आहे." मी म्हणालो, की "ठीक आहे." त्यावेळी रात्रीचे 2 वाजले होते. मला माहीत होते, की आई तिच्या खोलीत बसते. रिया तर तशीही आजारी पडून आहे. तिला काहीच समजत नाही. काका-काकू घराबाहेर त्यांच्या नातेवाईकांकडे गेले आहेत. मी वर्षाला घेऊन घरी आलो आणि माझ्या घरातील रिकाम्या खोलीत गेलो. तिथे आम्ही दोघांनी बराच वेळ घालवला. त्या रात्री वर्षा माझ्या मिठीत होती. वर्षा म्हणाली, की "तुझी पत्नी घरातच आहे." मी म्हणालो, की "हो, फक्त ती आत आहे." तिचं आणि माझं नातं आता नाममात्र उरलं आहे. मनातून आता ती काहीच नाहीये. मला भीती वाटते. इतके बोलून मी गप्प झालो. वर्षा हसू लागली आणि विचारू लागली, की "कोणत्या गोष्टीची भीती वाटते? तुझ्या पत्नीला आपल्याबद्दल समजेल याची?" मी म्हणालो, "जर तिला आपल्या दोघांबद्दल समजलं
तर ती कधीच मरून गेली असती. आता जोपर्यंत काका काकू घराबाहेर राहिले तोपर्यंत वारंवार वर्षा रात्रीच्या वेळी आमच्या घरी माझ्यासोबत येऊ लागली. या दिवसात मी खूप बदललो होतो. ऑफिसमध्ये वर्षा, घरात शांतता आणि मध्ये एक आजारी स्त्री जी अंथरुणाला खिळली होती. एके दिवशी मी ऑफिसमधून सुट्टी घेतली, पण घरी जाण्याऐवजी मी वर्षाला आउटिंगवर घेऊन गेलो. परत आल्यावर जेव्हा मी माझ्या खोलीत प्रवेश केला, तेव्हा रियाचे शरीर निर्जीव वाटत होते. तिच्या श्वास घेण्याचा स्पष्ट आवाज येत होता. मी तिला पाणी पाजले तर ती म्हणू लागली की साहिल, मला डॉक्टरांकडे घेऊन चल. मला असं वाटतंय की माझ्यासोबत काहीतरी वाईट होणार आहे. मी माझा मोबाईल पाहिला, ज्याची बॅटरी संपली होती. मी म्हणालो की मी आता जाऊ शकत नाही. माझा मोबाईल चार्ज होऊ दे. तिने माझा हात पकडला आणि म्हणाली की साहिल, फक्त थोड्या वेळासाठी घेऊन चल. माझी तब्येत ठीक नाहीये. मी म्हणालो, रिया तू समजून का घेत नाहीस? तुझा उपचार खूप महाग आहे आणि त्याचा काहीच फायदा होत नाहीये. आता तुला स्वतःच हे समजून घ्यायला हवे. ती गप्प झाली. फक्त तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती म्हणाली, म्हणजे आता मला कधीच औषधं मिळणार नाहीत का? मी म्हणालो, नाही. मी थकून गेलोय तुझे उपचार करून. मी खोलीतून बाहेर गेलो आणि ती आपला चेहरा लपवून झोपली. दुपारी माझ्या आईने मला सांगितले होते की बेटा, तुझ्या पत्नीची तब्येत ठीक नाहीये. तू तर झोपून राहिलास, पण पूर्ण रात्रभर तिला झोप लागली नाही. ती फक्त तुझ्याकडे पाहत राहिली. मी चिडून म्हणालो, मग आता काय मी पूर्ण वेळ तिच्या जवळच बसून राहू का? मला इतरही कामे असतात आई. आई थोडा वेळ गप्प राहिली. मग म्हणू लागली की तू तिच्यावर प्रेम केलं होतंस की उपकार? माझ्याकडे तिच्या प्रश्नाचे कोणतेही उत्तर नव्हते. रिया आता अंथरुणावरून उठूही शकत नव्हती. एके दिवशी मी म्हणालो की तू ही तुझी अवस्था काय करून घेतली आहेस? तुला पाहून असं वाटतं की जणू तू जगातील सर्वात दुःखी स्त्री आहेस. ती म्हणाली की मी तुमच्याकडे कधीच काही मागितलं नाही. मला फक्त तुमच्यासोबत जगायचं आहे. त्यावेळी मी शांत राहण्यास योग्य समजले. मी मनात विचार करू लागलो की काश हे सगळं संपून जावं, आणि कदाचित माझा हाच विचार देवाने ऐकला होता. कारण पुढे जे झालं ते माझ्या विचारांच्याही पलीकडचे होते. त्या सकाळी मी नाश्ता केला नव्हता. वर्षाने रात्रीच सांगितले होते की ती आज मला एका खास ठिकाणी घेऊन जाईल, शहरापासून थोडं बाहेर. मी तयार होऊन बाहेर पडलो तर आई दरवाजाजवळ उभी होती. ती म्हणू लागली की बेटा, तुझ्या पत्नीची तब्येत ठीक नाहीये आणि आज तर तुझ्या ऑफिसला सुट्टी आहे. ती बिचारी रात्रभर झोपू शकली नाही. तू कुठे चालला आहेस? मी घाईघाईने उत्तर दिले की मी परत आल्यावर तिला पाहतो. मला एका खूप महत्वाच्या मीटिंगला जायचे आहे. आईला काहीतरी म्हणायचे होते, पण मी निघून गेलो. गाडीत बसताच वर्षाने आनंदाने म्हटले की आज तू फक्त माझा आहेस. कोणतेही कॉल्स नाहीत, कोणतेही डिप्रेशन नाही. आज आपण फक्त एकमेकांसाठी असलं पाहिजे. आम्ही शहराबाहेर एका सुंदर ठिकाणी वेळ घालवला. हॉटेलमध्ये जेवण केले, फोटो काढले आणि तेच फोटो वर्षाने सोशल मीडियावर अपलोड केले. मी सर्व काही तर विसरून गेलो होतो, अगदी त्या घरालाही, जिथे माझी आजारी पत्नी आपले कमकुवत श्वास घेत होती. संध्याकाळी परत येताना वर्षाने माझा हात पकडून म्हटले, तुझ्यासोबत वेळ घालवून असं वाटतं जणू सगळं काही ठीक होऊ शकतं. मी हसून म्हणालो की मलाही हेच वाटतं की प्रत्येक वेळी मी तुझ्यासोबत राहावं. त्यानंतर आम्ही आमच्या शहरात पोहोचलो. तेव्हा मी माझा मोबाईल पाहिला तर त्यात काका काकू आणि आईचे बरेच कॉल्स होते. मेसेजही होता की साहिल लवकर घरी ये, रियाची तब्येत खूप बिघडली आहे. मी वर्षाला तिच्या घरी सोडली आणि स्वतः घाईघाईने गाडी घेऊन माझ्या घराच्या दिशेने निघालो. डोक्यात एकच प्रश्न वारंवार येत होता की आज रियाचे आयुष्य संपेल. घरी पोहोचलो तर दरवाजा आधीपासूनच उघडा होता. घरात खूप लोक होते. सर्वत्र गंभीर शांतता पसरली होती. आई आणि काका काकू खूप दुःखी दिसत होते. आईची नजर जशी माझ्यावर पडली, तिने म्हटले की बेटा, तू यायला खूप उशीर केलास. रिया आता या जगात नाहीये. हे ऐकताच जणू काही क्षणांसाठी मला धक्काच बसला. माझ्या हात काहीही तुटले नव्हते, ना कोणता पश्चाताप झाला. डोळ्यात थोडे अश्रू आले, पण मी खाली बसलो. काकूंनी आश्चर्याने माझ्याकडे पाहिले, कारण मी सोफ्यावर बसून पाणी पित होतो. त्या म्हणाल्या की साहिल बेटा, तुला दुःख नाही झालं? तुझ्यावर इतकं प्रेम करणारी तुझी पत्नी हे जग सोडून निघून गेली. मी म्हणालो, काकू, दुःख कोणत्या गोष्टीचं करायचं? ती तर आधीच संपली होती. फक्त श्वास बाकी होते. रियाचा मृतदेह घराच्या अगदी मध्यभागी ठेवला होता. काकू पुढे काहीच बोलल्या नाहीत, गप्प झाल्या. थोड्या वेळात काका आले आणि म्हणू लागले की अंत्यसंस्काराची काय तयारी आहे? मी खांदे उडून म्हणालो की मला काहीच माहित नाही. तुम्ही लोक तिला घेऊन जा आणि तिचे अंत्यसंस्कार करून टाका. मी खूप थकलो आहे. मी कपडे बदलून थोड्या वेळात येतो. काका म्हणाले की याचा काय अर्थ आहे तुझा? तुझ्या पत्नीचा मृतदेह घरात सोडून तू आरामात बाहेर फिरत होतास. तुला किती फोन केले आणि दिवसाही तुला सांगितलं होतं की रियाची तब्येत ठीक नाहीये. तरीही तू तिला सोडून निघून गेलास आणि आता म्हणतोस की नंतर येशील. मी म्हणालो, काका, मी मजबूर होतो.
मला माहित नव्हतं की तिचा मृत्यू होईल. तसंही मला काहीच फरक पडत नाही. मला तर माहीतच होतं की एक ना एक दिवस ती जाणारच आहे. कारण मला तिच्या आजाराबद्दल खूप चांगल्या प्रकारे माहीत होतं. हे ऐकून घरातील सर्व लोक थक्कच झाले. माझ्या डोळ्यात राग होता. आई म्हणाली की बेटा, तू फक्त नवरा नव्हतास. तिची जबाबदारी तुझ्यावर होती. जर तुला माहीत होतं तर तू तिच्यावर उपचार का नाहीस करवले? तू तिला वाचवण्याचा प्रयत्न तर करायला हवा होतास. पण तू तर माणुसकीही सोडून दिलीस. मी नजर चोरली. काका म्हणाले की आता चर्चा करण्याची वेळ नाहीये. ते मोहल्ल्यातील काही लोकांसोबत मिळून रियाचे अंत्यसंस्कार करण्यासाठी गेले होते. माझ्या मनात एक अजबशी शांतता होती. रियाच्या शेवटच्या निरोपात मी सहभागी झालो होतो. जेव्हा सर्व लोक घरी आले तेव्हा आई म्हणू लागली की बेटा, रियाने सर्व काही सहन केले. तू तिचा हक्क सुद्धा निभावला नाहीस. शेवटच्या क्षणी तरी तू तिचा हक्क निभावू शकला असतास. मी गप्प राहिलो. मग आपल्या खोलीत आलो. मी मोबाईल काढला आणि वर्षाला फोन करून सांगितले की रिया आता या जगात नाहीये. तिने विचारले की तुला तुझ्या पत्नीच्या मृत्यूचे दुःख आहे का? मी म्हणालो की नाही. उलट माझ्या मनावरचे खूप मोठे ओझे हलके झाले. आता आपण दोघे आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करू. ती म्हणाली की चला तर, मग याच आनंदात पार्टी करूया. तिने मला तिच्या फ्लॅटवर बोलावले आणि पूर्ण रात्र आम्ही दोघांनी एकत्र घालवली. माझ्या मनात न जाणो कोणत्या गोष्टीची शांतता होती. असं वाटत होतं जणू माझ्या मनाच्या भिंती ओरडत आहेत. तिची ती शेवटची विनंती, मला डॉक्टरांकडे घेऊन चल. सर्व काही मला आठवत होतं, पण मी ते माझ्या डोक्यातून काढून टाकलं. काही दिवसानंतर मी वर्षाशी लग्न केलं. हे लग्न थाटामाटात नव्हते. घरच्यांशी बोलण्याची माझ्यामध्ये कोणतीही हिंमत नव्हती. त्यामुळे मी वर्षासोबत तिच्या फ्लॅटमध्येच राहू लागलो. लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसात सर्व काही चांगले आणि आनंददायी वाटत होते. आम्ही शहराबाहेर फिरायला गेलो. महागड्या हॉटेलमध्ये थांबलो, शॉपिंग केली, मज्जा केली. वर्षा रोज नवीन कपडे आणि दागिने घालून आपले फोटो सोशल मीडियावर टाकायची. नेहमी तिला याच गोष्टी सुचायच्या की साहिल, माझ्यासाठी या ब्रँडची बॅग आणून दे. माझ्या सर्व मैत्रिणींकडे आहे. मी तिला म्हणालो की तू काही दिवस थांब, मी आणून देईन. सध्या माझ्याकडे पैसे नाहीत. ती म्हणाली की तू वचन दिलं होतंस की तू माझ्या सर्व इच्छा पूर्ण करशील. आता पैशांच्या गोष्टी करत आहेस. मी गप्प झालो. काही दिवसानंतर मी तिच्या आवडीचे सामान तिला घेऊन दिले. पण तिला तर वारंवार शॉपिंग करण्याचा नाद होता. तिला फक्त हेच वाटायचं की मी तिला घेऊन फिरत राहावं, महागड्या हॉटेलमध्ये जेवण भरवावं आणि शॉपिंग करवावी. माझ्या क्रेडिट कार्डची लिमिटही आता संपू लागली होती. ऑफिसमध्येही आता तीच जुनी समस्या सुरू झाली होती, वेळेचा अभाव. एके दिवशी ऑफिसमधून परत आलो तर वर्षा सोफ्यावर बसली होती. समोर ब्युटी पार्लरचे बिल ठेवले होते, जे की खूप महाग होते. मी वर्षाला विचारले की हे काय आहे? ती म्हणाली की दिसत नाहीये का? ब्युटी पार्लरचे बिल आहे. मी म्हणालो की तू इतका खर्च का करतेस? तर ती म्हणू लागली की तुला इतका त्रास का होतोय? मी म्हणालो की इतके पैसे कुठून आणणार? ती म्हणाली, तू शेवटी मला काय समजतोस? की मी ती पत्नी बनावं जी शांतपणे पलंगावर पडून राहिली, रडत राहील. मी तिचे बोलणे ऐकून एका मिनिटासाठी गप्प झालो. तिने मुद्दाम ही गोष्ट सांगितली होती. ती आता मला टोमणे मारू लागली होती. एके दिवशी मी झोपेतून घाबरून उठलो. माझे संपूर्ण शरीर घामाने भिजले होते. मी स्वप्नात रियाला पाहिले होते, जे वारंवार म्हणत होती की मला डॉक्टरांकडे घेऊन चल. मी पाणी प्यायलो आणि स्वतःला दिलासा दिला की ते एक स्वप्न होतं. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये कामावर लक्षही केंद्रित करू शकलो नाही. मीटिंगमध्ये बॉसने सांगितले की साहिल, तुझे काम दिवसेंदिवस खराब होत चालले आहे. मी म्हणालो की सर, आय एम सॉरी. मी यापुढे लक्ष ठेवीन. इथून पुढे अशी कोणतीही चूक होणार नाही. घरी आलो तर वर्षा एका नवीन डिझायनर ड्रेसमध्ये तयार बसली होती. ती म्हणू लागली की चल, आज एक नवीन रेस्टॉरंट उघडले आहे, तिथे जाऊया. मी म्हणालो की माझी तब्येत ठीक नाहीये, मला थोडा आराम करायचा आहे. तर तिने याच गोष्टीवरून भांडण करायला सुरुवात केली. ती रागाने एकटीच दरवाजा बंद करून निघून गेली. मला रियाची आठवण येऊ लागली. ती कधीही माझ्या वागण्यावर रागावली नव्हती. तिने कधी माझ्याकडून काही मागितले नव्हते. आणि आज एक अशी स्त्री जी माझ्यासमोर होती, जी फक्त मागायला जाणत होती. मी फोन उचलला, गॅलरी उघडली आणि रियाने माझे फोटो पाहू लागलो. ती माझ्यासोबत किती आनंदी राहायची. ते सगळं काही मला खूप किरकोळ वाटायचं. पण आज ते सगळं मला मौल्यवान वाटत होतं. मी वर्षाला मनवण्यासाठी एक महागडा मोबाईल खरेदी केला. रात्री जेव्हा ती घरी आली तेव्हा मी तिला मोबाईल भेट देण्यासाठी खोलीत जात होतो. तेव्हा ती फोनवर कुणाशी तरी जोरात बोलत होती. नाही यार, मला ते जुनं आयुष्य नको आहे. समजून घे. आता तर मला खूप स्पेशल लाईफ जगायची आहे. मी हळूच दरवाजा बंद केला. तिला फोनवर बोलू दिले. दुसऱ्या दिवशी मी माझं बँक खातं चेक केलं तर माझा बँक बॅलन्स जवळपास संपला होता. मी हिशोब लावल्या की गेल्या 3 महिन्यात जेवढा खर्च झाला होता, त्यात अर्ध्यापेक्षा जास्त पगार वर्षाच्या मेकअपच्या, शॉपिंग आणि ड्रेसवर गेला होता. काही दिवसानंतर मला लंडनहून
जॉबची ऑफर आली. तसेही इथे माझी जागा रिकामी होणार होती. त्यांनी सांगितले की आम्हाला तुमची गरज आहे. तुमच्यासाठी एक पद रिक्त आहे. माझ्या मनात आशा जागृत झाली. मी विचार केला की कदाचित लंडनला गेल्यानंतर सर्व काही ठीक होईल. लंडनला जाण्याची गोष्ट जेव्हा वर्षाला समजली तेव्हा तिला कसलीही काळजी वाटली नाही. फक्त तिला तिच्या कपड्यांची आणि बुटांची काळजी होती की तिथे जाऊन तू माझ्यासाठी ब्रँडेड कपडे आणि बूट आणायला विसरू नकोस. मी आतल्या आत खूप काळजीत होतो, पण तिला माझ्या समस्येबद्दल काहीच समजले नाही. तिला फक्त स्वतःचे शौक पूर्ण करायचे होते. माझी आर्थिक परिस्थिती खूपच खालावली होती. क्रेडिट कार्डची मर्यादा संपून गेली होती आणि ऑफिसमधून शेवटची वॉर्निंग मिळाली होती. मी विचार न करता लंडनला जाण्याचा निर्णय घेतला. काही आठवड्यात कागदपत्रेही तयार झाली. वर्षाच्या हातात जेव्हा व्हिसा आला, तेव्हा तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. ती दिवस-रात्र नवीन ठिकाणी फिरण्याच्या आणि ब्रँडेड फॅशनच्या गोष्टी करत राहायची. ती फक्त असा विचार करत होती की लंडनला पोहोचताच सर्वात आधी शॉपिंग कुठून सुरू करू. मी म्हणालो की एकदा मला तिथे जाऊन माझं काम तर सुरू करू दे. शॉपिंग तर आयुष्यभर चालत राहील. ती म्हणाली की तुला काय वाटतं की लंडनला गेल्यावर काय होईल? मी सर्वांना दाखवून देईन की मी किती स्टायलिश आहे. मला तिच्याशी कोणताही वाद घालायचा नव्हता. मी शांत होतो. आम्ही विमानाने लंडनला पोहोचलो होतो. पण थकव्यापेक्षा जास्त डोक्यात ऑफिसच्या पहिल्या दिवसाची काळजी होती. ही नवीन सुरुवात होती आणि वर्षा आनंदाने हुरळून गेली होती. तिचे म्हणणे होते की हीच तर लाईफ असते साहिल. दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला पोहोचलो. तेव्हा काचांनी सजलेल्या त्या इमारतीचा नजारा पाहून थक्क झालो. एका सुंदर मुलीने माझे स्वागत केले आणि म्हणाली की सर, तुमची मीटिंग आमच्या सीईओ सोबत आहे. त्या वर मीटिंग रूममध्ये तुमची वाट पाहत आहेत. मी लिफ्टने वर गेलो. मला एक अजबशी जाणीव झाली होती. मी घाईघाईने माझं जॅकेट ठीक केलं. दरवाजा उघडला आणि वेटिंग रूममध्ये गेलो. एका क्षणासाठी माझी पावले थबकली. माझ्यासमोर जी स्त्री उभी होती ती वळून माझ्याकडे पाहत होती. ती हुबेहूब रियासारखी होती. लांब केस, तेच डोळे, तोच चेहरा. मी थक्क झालो. मी विचार केला की हे कसे काय शक्य आहे. ती म्हणाली की वेलकम टू लंडन मिस्टर साहिल. मी हात मिळवला आणि म्हणालो की मला असं वाटतंय की तुम्हाला कुठेतरी पाहिलं आहे. ती म्हणाली की लोक मला पहिल्यांदा पाहतात तेव्हा हेच म्हणतात. हरकत नाही, तुम्ही बसा. मी म्हणालो की तुमचं नाव? तिने सांगितले की माझं नाव तर तुम्हाला ईमेलमध्ये सांगितलं असेलच, रिया. हे नाव, हा चेहरा, मला काही समजत नव्हतं. माझं हृदय धडधडत होतं. असं कसं काय शक्य असू शकतं? रिया तर मरून गेली आहे. मी स्वतः तिचा मृतदेह पाहिला होता. घरच्या सर्वांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले होते. मीटिंग संपली तेव्हा ती म्हणाली, आम्हाला आशा आहे की तुम्ही आमच्या कंपनीच्या वातावरणात लवकरच मिसळून जाल. मी जसा वर्षाला भेटलो, मी खूप हरवलेला होतो. तिने विचारले की काय झालं? त्या सीईओने तुझ्यावर जादू केली आहे का? मी रागाने म्हणालो की गप्प बस. तर ती शांत झाली. पण माझ्या डोक्यात एक वादळ सुरू होतं की खरंच ती रिया आहे का? हा योगायोग नसून दुसरंच काहीतरी लपलेलं आहे. आणि आता मी याच्या तळापर्यंत पोहोचल्याशिवाय शांत बसू शकत नव्हतो. जर ती रिया आहे तर ती जिवंत कशी? जर नाही तर इतकी श्रीमंत आणि इथे काय करत आहे? तिचं नावही तेच आहे. दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला गेलो तेव्हा रिसेप्शनवरील मुलीने मला सांगितलं की सर, रिया मॅम केबिनमध्ये तुमची वाट पाहत आहेत. मी आत गेलो तेव्हा ती टेबलाच्या मागे उभी होती. जीन्स टॉपमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. तिने माझ्याकडे नजर उचलून पाहिले. ती म्हणू लागली की गुड मॉर्निंग मिस्टर साहिल. तिने म्हटले की बसा. तर मी शांतपणे बसलो. तिने सांगितले की तुमची फाईल चेक केली आहे आणि आम्हाला खेद आहे की तुमच्या जुन्या कंपनीकडून काही रिपोर्ट आमच्या समोर आले आहेत, ज्यामध्ये तुमचे आर्थिक व्यवहार खूप संशयास्पद आढळले आहेत. मी थक्क झालो. मी म्हणालो की तुम्ही माझ्यावर आरोप लावत आहात. ती म्हणाली की तुम्ही कंपनीचा स्वतःचा निधी स्वतः खर्च केलात आणि काही बेकायदेशीर मार्गाने त्यांना मंजुरीही करून घेतले. मी थरथरत्या शब्दात म्हणालो की हे सगळं खोटं आहे. ही एखादी कट कारस्थान असू शकतं. ती म्हणाली की आमच्या धोरणानुसार आम्ही अशा कोणत्याही कर्मचाऱ्याला आमच्याकडे नोकरी देऊ शकत नाही. मी म्हणालो की तुम्ही हे माझ्या वैयक्तिक जुन्या गोष्टींमुळे तर करत नाहीये ना? ती हसत म्हणू लागली की अहो, मला तुमच्या वैयक्तिक आयुष्याशी काय देणं असेल? इथे मी पर्सनल नाही तर प्रोफेशनल निर्णय घेते. तेव्हाच केबिनच्या आत एक उंचपुऱ्या महागडे कपडे घातलेला गोरा मुलगा आला, जो तिच्या बाजूला जाऊन उभा राहिला. तिने सांगितले की मिस्टर साहिल, मीट माय फियांसे मिस्टर अजय. काहीच दिवसात आम्हा दोघांचे लग्न होणार आहे. हा खूप चांगला माणूस आहे. जेव्हा मी खूप अडचणीत होते आणि जेव्हा कोणीही माझी साथ दिली नाही, तेव्हा ही पुढे आली आणि त्यांनी मला साथ दिली. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. माझा श्वास कोंडू लागला. मी म्हणालो की तुम्ही रिया आहात.
तिने एका क्षणासाठी डोळे मिटले आणि मग एक दीर्घ श्वास घेऊन म्हणू लागली, मला माहित नाही तू कोणाबद्दल बोलत आहेस, पण इथे तुझी कोणतीही जागा नाही. मी अडकळत बाहेर पडलो. माझ्या हृदयाची धडधड वेगाने वाढत होती. मी रस्त्याच्या कडेला उभा राहून इकडे तिकडे पाहत होतो. माझ्या कानात फक्त तिचाच आवाज घुमत होता. मी माझा मोबाईल काढला आणि काकांना फोन लावला. काका म्हणू लागले की काय झालं बेटा, आज तुझ्या काकांची आठवण तुला कशी काय आली? मी म्हणालो की मला तुमच्याशी काही महत्वाचे बोलायचे आहे, की रिया खरंच मेली आहे का? दुसऱ्या बाजूने शांतता पसरली. ते म्हणाले की हा कसा प्रश्न आहे? मी म्हणालो, काका खोटं बोलण्याची गरज नाही. मला माहित आहे की तिला कोणीतरी वाचवलं होतं. काका घाबरू लागले. ते म्हणाले, तू याबद्दल का विचारत आहेस? तू तर दुसरं लग्न केलं आहेस. तुला दुसरी मुलगी मिळाली आहे. मी म्हणालो, इथे लंडन मध्येही मला कोणीतरी भेटले जिचा चेहरा, आवाज अगदी रियासारखाच आहे. काकांनी एक दीर्घ श्वास घेतला. मग हळूच म्हणू लागले की होय, ती जिवंत आहे. माझ्या हातातून फोन पडता पडता वाचला. ते म्हणाले की त्या दिवशी ती मेली नव्हती. आम्हाला समजलं होतं की तुझं एका मुलीसोबत अफेअर सुरू आहे. याच कारणामुळे तू तुझ्या पत्नीकडे लक्ष देऊ शकत नव्हतास. तुझ्या पत्नीची तब्येत त्या दिवशी खूप खराब झाली होती. पण जेव्हा आम्ही तिला रुग्णालयात घेऊन गेलो, उपचारादरम्यान डॉक्टरांनी सांगितलं की ती वाचू शकते. हे शक्य आहे, पण तिला योग्य उपचार मिळायला हवेत, जे की तू करत नव्हतास. त्यामुळे मी आणि तुझ्या आईने निर्णय घेतला की तुला सांगेल की रिया मरून गेली आहे, पण आम्ही तिची काळजी घेऊ, तिचे उपचार करू. तुला वाटले की रिया मेली आणि तू तुझं नवीन आयुष्य सुरू केलंस. तू तुझ्या कुटुंबाला सोडून निघून गेलास. पण या दरम्यान रिया पूर्णपणे बरी झाली. कदाचित तुला रियाच्या कुटुंबाबद्दल माहित नसेल की रियाच्या भावाचा लंडनमध्ये खूप मोठा व्यवसाय होता. तो जरी आपल्या कुटुंबापासून वेगळा राहत असला, तरी एका अपघातादरम्यान लंडनमध्ये त्याचा मृत्यू झाला. रियाचे आई वडील याच धक्क्याने जग सोडून गेले. त्यामुळे रियाने तिच्या भावाचा व्यवसाय सांभाळण्याचा निर्णय घेतला आणि अशा प्रकारे ती लंडनला आली. आणि ज्याच्यासोबत ती लग्न करणार आहे, तो तिच्या भावाचा मित्र आहे, जो कधी काळी तिच्या भावाचा बिझनेस पार्टनर असायचा. त्याने रियाला खूप साथ दिली आणि तो रियाशी लग्न करू इच्छितो. पण तुला जाणून घ्यायचं आहे का की रिया तर आजारी होतीच, पण सोबतच तिला विषही दिलं गेलं होतं. ज्या रात्री ती आजारी होती, त्या रात्री तिला भेटण्यासाठी वर्षा आमच्या घरी आली होती आणि तिने रियाला सांगितलं होतं की ती तिची मैत्रीण आहे. जेव्हा तुझी आई त्या दोघींसाठी चहा बनवून आणली, तेव्हा तिने रियाचे लक्ष वळताच रियाच्या चहाच्या कपात विषाच्या गोळ्या मिसळल्या होत्या. पण देवाच्या कृपेने आम्ही वेळेवर रियाला वाचवलं आणि तुझ्यासमोर दाखवलं की ती मेली आहे, कारण तू तिच्यासोबत खूप वाईट वागत होतास. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. काका म्हणू लागले की आता तिचे एक नवीन जग आहे आणि तू स्वतःच तर तिला त्या जगाकडे ढकलले. इतके बोलून त्यांनी फोन बंद केला. पण आता मला रियाची माफी मागायची होती. मला सर्व काही ठीक करायचे होते. मी जसा फ्लॅटवर आलो, तर वर्षा माझ्यावर भडकू लागली की तू पूर्ण दिवस कुठे होतास? तू माझा फोन का उचलला नाहीस? मी तिच्यावर ओरडलो आणि मी म्हणालो की तू रियाला विष दिलं होतंस. ती माझे शब्द ऐकून शॉक झाली. मग हसून म्हणू लागली की नाही, मी असं का करेन? मी रागात तिचा गळा पकडला आणि म्हणालो की खरं सांग, तू माझ्या घरी जाऊन गप्पांच्या ओघात रियाच्या चहात विषाच्या गोळ्या मिसळल्या होत्यास. मूर्ख मुली, ती मेली नाही. तू तिचा फायदा करून दिलास. ती जिवंत आहे आणि माझ्या कंपनीचे मालक आहे. ती ओरडून म्हणू लागली की हो, मी तिला मारण्याचा प्रयत्न केला कारण मला तुला मिळवायचं होतं. मी तुझ्यावर प्रेम करत होते. मी म्हणालो, ज्या प्रेमाच्या पायावर तू हे सगळं काही केलंस, ते आता तुझ्यासोबत नाहीये आणि आता माझ्याकडे काहीच उरलं नाहीये. मी एकतर तिच्या थोबाडीत मारली आणि दुसरं म्हणजे मला तिचा राग येत होता की तिला इतका खोटेपणा करण्याची काय गरज होती. मी रागाने माझ्या खोलीत गेलो. मी खूप लज्जित झालो होतो. पण मला एकदा शेवटच्या रियाशी बोलायचे होते. दुसऱ्या दिवशी मी तिच्या केबिनमध्ये गेलो. ती खुर्चीवर बसलेली होती आणि तिच्याच बाजूला तिचा होणारा नवरा अजयही होता. तिने माझ्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात आश्चर्य नव्हते. तिला माहित होते की मी येईन. ती म्हणाली की बसा. तर मी बसलो. मी म्हणालो की मला माहित आहे तू जिवंत आहेस. मी तुझी माफी मागण्यासाठी आलो आहे. मी तुझ्यासोबत जे काही केलं, कदाचित त्याची शिक्षा खूप मोठी आहे. मी तुला आजाराच्या काळात एकटं सोडलं होतं. ती काहीच बोलली नाही. मी म्हणालो की मला माहित आहे की तू कशी वाचलीस, कशी पुन्हा आयुष्यात आलीस आणि कधी आज तू या टप्प्यापर्यंत पोहोचली आहेस. मी लज्जित आहे. ती म्हणाली, तुला काय वाटतं की मी तुला माफ करेन? तू तुझ्या आयुष्यातून स्वतःच सर्व काही काढून टाकलं आहेस. साहिल, आठवतंय जेव्हा मी तुझ्याकडे औषधं मागायचे, तू म्हणायचास की मरणार आहेस. मी नजर खाली झुकवली. ती म्हणाली की तुला माहित आहे मी का वाचले? कारण मी हार मानली नाही. कारण माझ्यासोबत तुझं कुटुंब होतं. माझ्या भावाच्या मृत्यूच्या धक्क्याने मी खूप कोलमडून गेले होते.
मग मी विचार केला की आयुष्यभर मी कोणाकडे कोणतीच तक्रार केली नाही, कोणाकडे काहीच मागितलं नाही. मग आता जे माझ्या भावाचं आहे त्यावर मी हक्क सांगितला पाहिजे. तुझ्या घरच्यांनी मला माणूस समजलं, ओझं नाही. आणि तू तर मला पूर्णपणे तुझ्या आयुष्यातून काढून टाकलं होतंस. मी त्याच दिवशी मेले होते जेव्हा मला समजलं की तू दुसरा कोणाला तरी पसंत करू लागला आहेस आणि तुझं माझ्यावरून मन उडालं आहे. मी आयुष्यभर तुझ्यावर प्रेम केलं. कधी तुझ्या प्रेमात कोणतीही कसर सोडली नाही. पण तू तर बदलला साहिल. ती हळूच माझ्याजवळ आली आणि म्हणू लागली की तू कधीच आनंदी राहणार नाहीस. प्रेम तुला तरसवायला लावेल आणि तू क्षणोक्षणी मरशील. मी म्हणालो की तू मला शाप देत आहेस. ती हसत म्हणू लागली की माझं हृदय तर अंत्यसंस्काराच्या वेळी चितेच्या अग्नीतच जळून खाक झालं. मी उठून दरवाजाकडे वळलो. मागे वळून मी तिच्याकडे पाहिलं आणि म्हणालो की तू खुश आहेस. ती म्हणाली की हो, कारण मला तुझ्यापेक्षाही चांगला कोणीतरी मिळाला आहे, जसं तुला माझ्यापेक्षा चांगलं कोणतरी मिळालं होतं. मी अजय सोबत माझं नवीन आयुष्य सुरू करणार आहे. तिचं बोलणं ऐकून माझं मन एका क्षणासाठी खचून गेलं होतं. मी परत माझ्या फ्लॅटवर आलो. जशी माझी नजर टेबलावर गेली तर पाहिलं की तिथे घटस्फोटाचे पेपर्स ठेवले होते. वर्षा त्यांच्यावर सही करून आपलं सामान घेऊन तिथून निघून गेली होती आणि सोबतच माझंही सगळं काही घेऊन गेली होती. पैसा इथपर्यंत की माझं नावही. मी आता एक साधासा माणूस बनलो होतो आणि हा माणूस या अनोळखी शहरात दारोदारी ठोकरी खात होता. माझ्या खिशात थोडेच पैसे उरले होते. पण माझी तब्येत एके दिवशी खूप खराब झाली. तेव्हा ते पैसेही खर्च झाले. मी लगेच डॉक्टरांकडे गेलो. तर डॉक्टरांनी सांगितले की तुमच्या काही टेस्ट झाल्या आहेत, ज्यावरून समजले आहे की तुम्ही कधीच बाप बनू शकत नाही. ही बातमी ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. आता मला समजलं होते की रिया आजारी होती, तरीही ती आई बनण्याची हिंमत ठेवत होती. पण मीच तिला आई बनवण्याच्या लायकीचा नव्हतो. माझं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं. मी कसा तरी परत माझ्या घरी आलो. माझ्या आईची आणि माझ्या घरातील सर्व लोकांच्या हात जोडून माफी मागितली. पण आता माफी मागून काहीच होणार नव्हतं. मी स्वतःला पूर्णपणे बर्बाद करून घेतलं होतं आणि आता माझ्या आयुष्यातील सर्व आनंद निघून गेला आहे. माझी आई आणि कोणीही मला स्वतःसोबत ठेवण्यासाठी तयार नाहीये. मी एकटा आहे आणि इकडे तिकडे भटकत असतो. कदाचित हीच माझ्या पापांची शिक्षा आहे की माझे दुःख, त्रास समजून घेणारं कोणीही नाहीये. मला आपलं मानणारं कोणीही नाहीये. मित्रांनो, मी आशा करते की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून पुढील अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळेल. धन्यवाद.